नमस्कार, मी काजल. मी मयांक. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज आम्ही जाणार आहे जू फिरायला. आप भी हमारे साथ चलो. चला तुम्ही पण आमच्या सोबत चिडियाघर फिरायला जाणार आहे आम्ही. निघालो आम्ही आता जाण्यासाठी. आमच्या घरापासून भरपूर लांब आहे चिडियाघर. रस्त्याने चाललो आहे आता आम्ही. मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागल्या तेव्हापासून मुलं मागे पडले होते की चला कुठेतरी फिरायला घेऊन. आज त्यांना चिडियाघरमध्ये घेऊन आलो चिडियाघरमध्ये. समोरच हा पाण्याचा फुवारा आहे. हे आहे प्राणी संग्रहालय, कमला नेहरू प्राणी संग्रहालय. हा त्याचा असा मोठा गेट आहे. सभी लोगों, आज हम आए हैं जू में और अभी थोड़ी देर में हम जू में जाएंगे, तो हमारे साथ चलो. इथं हा फुवारामध्ये खूप छान वाटत होतं. तिथं मयंक बघा कसा खेळतोय. त्यानंतर इथं घेतलं आम्ही तिकीट 20 रुपयाचं. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये मोठं असं गरुड होतं. गरुडचा स्टॅच्यू होता म्हणजे. आणि गरुडच्या स्टॅच्यूच्या समोरच ही बसण्याची जागा आहे जिथं आपण बसून स्नॅक्स वगैरे खाऊ शकतो. पूर्ण जू फिरून आल्यावर, थकून आल्यावर, फिरून आल्यावर इथं बसून पाणी वगैरे पिऊ शकतो, स्नॅक्स खाऊ शकतो. त्यानंतर इथं समोर असं प्लेग्राऊंड होतं. त्या प्लेग्राऊंडच्या भिंतीवर खूप छान अशी चित्रकारी केलेली होती. त्यानंतर इथं आम्ही आलो. पुढे बघायला भेटला आम्हाला हा झेब्रा. ज्या प्राण्याला आपण डिस्कवरी चॅनलवरती बघतो, पिक्चरमध्ये बघतो किंवा जंगलात बघू शकतो, त्या प्राण्याला आपण फक्त 6 फूटच्या दुरीवर बघू शकतो. हा बघा झेब्रा. आणि पुढे बघायला भेटला हा वेगळ्याच जातीचा माकड होता. त्याचं तोंड असं दिसतं, असं त्या तिथं दाखवलेलं होतं. आणि त्या माकडासोबत त्याचं पिल्लू पण होतं. ते बघा त्या माकडाचं तोंड कसं दिसतंय. त्यानंतर पुढे इथं सापाचं घर होतं. या सापाच्या घरात पूर्ण वेगवेगळ्या प्रकाराचे साप होते. सर्वात अगोदर आम्हाला बघायला भेटला हा इंडियन कोब्रा. किती खतरनाक दिसतोय तो, बापरे बाप. त्यानंतर या सापाला बघून अंगावर शहारे येत होते, इतका तो खतरनाक दिसत होता. एकदम समोर फक्त काचाची दुरी होती. किती खतरनाक दिसत होता. त्यानंतर पुढे इथं होता राईस वायपर असं काहीतरी त्याचं नाव होतं. तो पण खूप खतरनाक होता. इथं या कोपऱ्यात आणली गुंडली मारून बसलेला होता तो. रेड सेंट बोआ या सापाचं नाव आहे. रेड सेंट बोआ. बघा कसा दिसतोय तो. लांब लचक आणि मातीसारख्या कलरचा होता तो. तो पण खूप खतरनाक होता. त्यानंतर इथं होती ही धामण. ही पण खूप लांब लचक आणि कमसे कम 7-8 प्रकाराची होती. इथं ही कशी चालती ती खतरनाक. इथं पुढे होता किंग कोब्रा. तो पण खूप असा जाडजड दिसत होता आणि या लाकडात घुसून बसलेला होता म्हणून पूर्ण नव्हता दिसत. पण तो पण चांगलाच मोठा होता आणि तो फिमेल होता. आणि पुढे होता हा बमीज अजगर. हा व्हाईट कलरचा अजगर होता जो आपल्याला अमेझॉनच्या जंगलात भेटतो किंवा तिथं राहतो तो. पण तो पण खूप मोठा आणि विचित्र दिसता बाबा साप खरंच. त्यानंतर इथं होता पुढं बमीज आगळा. पुढे होता हा एनोकोंडा. हा पण अमेझॉनच्या जंगलात बघायला भेटतो हा साप पण खूप खतरनाक होता. लाकडावर सेम लाकडासारखा दिसत होता तो. खूप मोठा होता तो पण. असे सर्व प्रकारचे साप होते इथं. खतरनाक होते बाबा. पुढं इथं होते हे घडियाळ. हे पण खूप होते, 7-8 होते आणि
छोटे पण होते, मोठे पण होते. हा मगरमच्छ जातीचा प्रकार आहे, पण याचा आकार थोडा वेगळा असतो. यांचे तोंड वेगळे असतात. त्यानंतर इथं पुढे होते मगरमच्छ. हे पण खूप मोठे मोठे होते. हे मगरमच्छ आणि ते घडियाळ. मगरमच्छांना बघून मयंक दर्शूची चेहऱ्याची रिॲक्शन कशी आहे. त्यानंतर इथं पुढे होती नीलगाय. हा पूर्ण वाडा नीलगायांनी भरलेला होता. खूप साऱ्या नीलगाया होत्या इथं. त्यानंतर इथं पुढे होते नीलगायांचा असा खूप सारा मोठा वाडा असल्यानंतर पुढे होता सफेद मोर. आपण नेहमी रंगीबेरंगी मोर बघतो, पण इथं इंदोरच्या चिडियाघरमध्ये हा सफेद मोर आपल्याला बघायला भेटतो. आणि इथं खूप सारे पोपट होते. त्यानंतर इथं आपण फोटो काढू शकतो वेगवेगळ्या जनावरांसोबत. आपल्याला लॅपटॉपवर फोटोकॉपी इथं बनवून भेटती फोटोवाल्यांकडे. त्यानंतर इथं पुढे होता राजहंस. किती छान दिसतोय राजहंस. त्याचे मोठी मोठी चोच, लाल त्याचा गला आणि पूर्ण शरीर व्हाईट असं होता. त्यानंतर इथं होता हा बारशिंग्या. हा तर इथं समोरच येऊन व्हिडिओ काढायसाठी आलेला होता. बारशिंग्यासोबत इथं खूप हरणं होते, हरणांचे पिल्लू होते. आता आम्ही इथून चाललोय पुढं. हे आहे बदकं. आपल्या इथं व्हाईट बदक असतात, पण इथं हे ब्लॅक बदक होते आणि त्यांची चोच लाल होती. आणि इथं पुढे सारस पक्षी पण आहे. त्यानंतर लहान हरिण वेगळे ठेवलेले होते आणि मोठे हरिण वेगळे ठेवलेले होते. खूप सारे हरणाचे पिल्लू होते इथं. बारशिंग्यांचे पण पिल्लू होते. पुढे आणखी नीलगाय आणि हरणाचा एक आणखी वाडा होता. मग पुढे आम्ही चालता चालता निघालो. खूप दम लागला होता. खूप मोठं चिडियाघर आहे इंदोरचं. त्यानंतर आम्ही फोटो सेक्शन पण केलं. आणि पुढे होता हा भालू, जो बघा येतोय चालत. काला भालू होता हा इथं. इथं 3-4 भालू होते. हा एक इथं चालतोय आणि इथं पाठीमागे 3-4 बसलेले होते भालू. आणखी इथं थोडं पुढे होता हा मोठासा हाती. हाती मेरे साथी गणपती बाप्पा मोरया असा हा मनोरंजन करत होता सर्वांचा. त्यानंतर इथं पुढे गोर. हा हे पण 4-5 प्रकाराचे होते. याला जंगली सांड पण म्हणतात. जंगली सांड होते हे. त्यानंतर हे होते मिरल आरसे. खूप हसलो आम्ही इथं. प्रत्येक आरसा वेगवेगळा होता. कुठं काय तर कुठं काय, कुठं माणूस जाडं दिसत होतं, कुठं बारीक दिसत होतं, कुठं उलटं दिसत होतं. अशा प्रकाराचे हे सर्व आरसे होते. तिथं मयंक दर्शू खूप खेळले, खूप एकमेकांना चिडवत होते. आणि इथं जितके पण लोक होते सर्व एकमेकांना चिडवत होते, हसत होते. हा मनुष्य बघा कसा लहान मुलासारखा करतोय. खूप हसलो आम्ही. त्यानंतर इथं खूप असे आरसे होते जिथं खूप वेगवेगळेच होते हे आरसे. खूप हसलो आम्ही. खूप एन्जॉय केला आम्ही इथं, मुलांनी पण आणि आम्ही पण. इथं होते पुढे आणखी मग हे शेर. हे 3-4 शेर असे इथं खाऊन पिऊन मस्त झोपलेले होते. आणि त्यानंतर पुढे हा एक शेर आहे ना जो इथं बसलेला आहे. हा इथं मग असा फिरायला लागला. त्याच्यासोबत त्याचं पिल्लू पण होतं मागे. त्यानंतर पुढे असा तो चालत राहिला. त्यानंतर पुढे होता हा व्हाईट टायगर. हा एकच होता इथं व्हाईट टायगर. त्यानंतर इथं अमेरिका आणि इराणचं युद्ध चालू आहे या तेलासाठी. बारशिंग्या आहे ते दोघं जण कसे शिंगांनी लढाई करताय, एकमेकांना शिंग मारताय. आणि बाकीचे सर्व तिथं बसलेले. त्यानंतर पुढे आहे उल्लू. तिथं होती ही बटरफ्लाय जिथं उभं राहून मी हात लांब करून फोटो काढते. आणि इथं मयंकला पण उभं केलं फोटो काढायला, पण त्याला खूप थकला होता. मुले तो काहीच करत नव्हता. तो बोलत होता आता घरी चला. त्यानंतर इथं होता हा मस्त झरणा. त्याच्यासोबत जाऊन त्याच्याकडे जाऊन आम्ही मस्त फोटो काढले. असा हा झरणा होता. वरतून पाणी येत होता आणि खाली पडत होतं, खालतून वापस वरती जात होतं. असा हा झरणा छान होता. मस्त वाटत होतं तिथं फोटो काढायला. फोटो सेशन खूप छान येतं इथं.
आणखी इथं पुढे हा असा पार्क बनवलेला होता पुन्हा, जिथं मुलांच्या खेळण्याचे खूप सारे साहित्य ठेवलेले होते. झोके, त्यानंतर ही घसरगुंडी, झिपझॉप खेळायचं ते. इतके थकून आलेले मयंक दर्शू इथं येऊन वापस खेळायला लागले. ह्या टायरवरती चढून सनी फोटो काढत होते ते दोघं जण. त्यानंतर आम्ही पण थोडं बसलो इथं, पाणी वगैरे पिलं आणि मग पुढे निघालो. या ब्रिजवरती पण छान असं डेकोरेशन केलं. चिडियाघरमधून बाहेर निघण्याचा गेट आहे हा. निघालो आम्ही इथून बाहेर, पुढे आलो बाहेर. मग बाहेर स्नॅक्स खाल्लं, भेल वगैरे खाल्ली. खूप दम लागला होता म्हणून मुलांसाठी पण आईस्क्रीम वगैरे घेतली, ती खाल्ली. त्यानंतर आम्ही निघालो. ही आली आमची महिना. असं होतं इंदोरचं प्राणी संग्रहालय. तिथे थांबलो आम्ही टरबूज घ्यायला, गरमी असल्यामुळे. चला बसा. थंड असं टरबूज. अगर आपको हमारा ब्लॉग अच्छा लगा हो तो लाइक, शेयर, सब्सक्राइब करना. माझं नाही तर कम से कम मयंकचं तर ऐका. तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आम्हाला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.